मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा ठुणे डोईफुडी नदीवरील पूल कोसळला, 14 गावांचा संपर्क तुटला। मुरबाड तालुक्यातील नांदगाव फाटा ते पाडाळे मिले रस्त्यावर बांदलपाडा ते ठुणे लगत डोईफुडी नदीवरील जीर्ण झालेला पूल पहाटे सुमारे 3च्या सुमारास अचानक कोसळला। सुदैवाने ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असल्याने आणि तो परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्यामुळे जवळपास 14 गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णतः तुटला आहे। या पुलावरूनच शाळकरी मुले शाळेत ये-जा करत होती। तसेच दसई, मुरबाड व कल्याण येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांना नेण्यासाठी हा मार्ग वापरला जात होता। पूल कोसळल्यानंतर नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे संबंधित पूल दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत होता। त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदने सादर केली होती। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शासनाने वेळीच दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत। आम्ही आता मुरबाड तालुक्यातील नांदगाव फाटा मिले या रस्त्यावर उभे आहेत। या रस्त्यावर बांदलपाडा आणि ठुणे दरम्यान सन 1984 मध्ये पूल बांधलं होतं। त्या पुलाची उंची कमी होती आणि ते पूल मोडकळीस आलं होतं। आम्ही अनेक विनंत्या तक्रारी केल्या, पण त्या पुलाचं बांधकाम काही झालं नाही। जवळजवळ 4 वर्ष आम्ही तक्रारी करतो। बांधकाम विभागाचे अधिकारी यांना फोन करून सांगतो की साहेब या पुलाची बांधकाम करा, कारण काय या भागातले 250-300 विद्यार्थी सरलगाव, शिवळे, बांदलपाडा या हायस्कूलला जातात आणि पावसाळ्यामध्ये त्या पुलावर पाणी गेलं तर 8-8 दिवस रस्ता बंद असतो। त्यामुळे आजारी माणसं, शाळेतील मुलं यांना खूप त्रास होतो, नोकरदार। तरी माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण त्वरित कारवाई करून या पुलाचं बांधकाम लवकर करावं आणि या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, ही विनंती। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे। यावेळी त्यांनी शासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पुलाच्या तातडीने नव्याने उभारणीची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच नव्या पुलाच्या कामास तात्काळ सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। मुरबाड ग्रामीण प्रतिनिधी पद्माकर दळवी, शिवगर्जना न्यूज, मुरबाड।